नमस्कार। आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर या ठिकाणी श्री शांती दत्त आपल्या इथं आलेले आहेत। त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटणार नाही, म्हणजे इंग्लिशमध्ये काही चुकीचे शब्द प्रयोग होतात की ही इज 80 years old। मी थोडासा बदल करून म्हणून ही इज 80 years young। आणि त्यांचे तारुण्याने भरलेले जे काही अतिशय उत्तम विचार आहेत हिंदू राष्ट्राबद्दलचे, तर ते आपण आता ऐकूया। सर, आपण हिंदू राष्ट्रासाठी काय सांगता? बघा, माझा जन्म बांगलादेशमध्ये। ओके, आणि मी पण बांगलादेश। त्याच्यानंतर स्टुडंट लाईफ गेलं बंगालमध्ये, पश्चिम बंगाल। त्याच्यानंतर मी आज 50 वर्षापासून महाराष्ट्रात। म्हणून बंगाली म्हणण्यापेक्षा मला जर मी महाराष्ट्रीयन बोललं तरी मला बरं वाटतं। कारण जर महाराष्ट्रात मी आलो नसतो तर हिंदू म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय हे मला समजलं नाही। महाराष्ट्रात आल्यानंतर जेव्हा मी सावरकर वाचला, सावरकर समजायला लागले, त्याच्यानंतर बाळासाहेब सांगितलं आलं, तेव्हा मला समजले हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्वाची गरज म्हणजे काय। बरोबर, आज हे देशात 80% हिंदू असताना सुद्धा तो भयंकर परिस्थिती हे देशात करण्याच्या हिंदूच्या विरोधात ते सहनशक्तीचा भाग झाला। त्याच्यामुळे आम्ही शिवसेनातर्फे 18 तारीख 17 तारीखला दिल्लीमध्ये धरणा धरलो आणि प्रधानमंत्रीकडे डेप्युटेशन दिला की भारतवर्ष जो नाव तुम्ही ठेवलेलं आहे त्याबद्दलपासून आले त्या बदली करून हिंदू राष्ट्र घोषणा करा। अतिशय उत्तम कल्पना। आणि आपण पंडित नथुराम गोडसे यांचं पुस्तक सुद्धा त्यांच्यावरती लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दल एक कोणाची माहिती सांगा। मला तर असं वाटतं की आता जो परिस्थिती आहे, हिंदू लोकांना हिंदुस्थानला जर वाचवायचे असेल तर घर नाथुरामवरचे वाचवायचे। नाथुरामवरचे एक नाथुराम काय करणार, घरी पाठवून व्हायला। आणि हे मला वाटते नाथुरामने पण शेवटचा स्टेटमेंटच दिला होता। शेवटचा स्टेटमेंट घरी घेतले तर जो पोलीस ऑफिसरचा ड्युटीवर होता त्याच्याकडे हे सांगितलं तर परिस्थिती असे झाली की परत नाथुराम मिळाला। ते आता समाज असं झालेलं आहे की परत नाथुराम मिळाला। कारण आम्ही 80% हिंदू असताना म्हणजे आपल्याकडे ज्या परिस्थिती आहे, बांगलादेशमध्ये फक्त 2% हिंदू असून तर परिस्थिती काय बघतो। बरोबर, आणि याचे हिंदुस्थानमध्ये राहायला लागले तर इथे हिंदुस्थान मायनॉरिटीवर गेले हिंदू काही स्टेटमध्ये झालेलं आहे। बंगालमध्ये झालेलं आहे। बंगालमध्ये आता अलिखितपणाने इस्लामिक राज्य होत आहे। त्याच्यातून वाचायचे असेल, जगायचे आहे तर धन्यवाद। आपण इथं आलात आणि आपले जागेवरले विचार सांगितले, हिंदुत्ववादी विचार सांगितले। आणि आपण नेहमी अशी प्रत्येक कार्यक्रमात आपण इथं घोषणा देतो, ती मात्र महत्त्वाची की अखंड भारत करके रहेंगे, ही आपली नेहमीची एक घोषणा असते। तर आपण एक जोरदार घोषणा सरांबरोबर देऊया, अखंड भारत करके रहेंगे।